नमस्कार. नवदुर्गांची कृतज्ञ आठवण ह्या उपक्रमांमध्ये मी सुरेखा मोंडकर, प्राध्यापिका पुष्पा भावे ह्यांच्या आठवणी जाग्या करीत आहे. मी अनंतराव भावे सरांची विद्यार्थिनी. FY गॅदरिंगमध्ये सगळ्यांना आधीच कळलं होतं की सर त्यांच्या बायकोला घेऊन येणार आहे. सर कॉलेजात सगळ्यांचे आवडते होते. आपल्या आवडत्या सरांची बायको बघायला मिळणार म्हणून आम्ही साऱ्याजणी खूप उत्सुक होतो. त्या दिवशी संध्याकाळी मी प्रथम पुष्पा भावेंना पाहिलं, भावे सरांची बायको म्हणून. अजून माझ्या डोळ्यासमोर त्या तशाच्या तशा उभ्या राहतात. साईच्या रंगाची स्टार्च केलेली सुती साडी, तिला 4 बोटं रुंदीचे फिक्कट करड्या रंगाचे काठ, घनदाट केसांचा भरघोस आंबाडा, चेहऱ्यावर मृदू मुलायम हास्य आणि विद्वत्तेचं तेज. एखाद्या बाहुलीसारख्या अटकर, सुंदर. आम्ही सर्वच त्यांच्या प्रेमात पडलो. कॉलेजात असेपर्यंत तरी सरांची बायको म्हणूनच त्या माझ्या स्मरणात होत्या. नंतर कधीतरी उल्लेख करताना त्या मॅडम झाल्या. हळूहळू त्यांच्या कर्तृत्वाने त्या त्यांच्या मूर्तीपेक्षा कितीतरी पटीने मोठ्या झाल्या आणि तेव्हाच कधीतरी त्या पुष्पाबाई झाल्या. सरांची बायको ह्या सहज खूप मोठ्या, स्वतंत्र व्यक्ती म्हणून डोळे दिपून जातील इतक्या मोठ्या. पुष्पाबाई भावे. त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या हातची सुप्रसिद्ध वाफाळती कॉफी, आईस्क्रीम, एखादा लज्जतदार पदार्थ समोर यायचा. पण सरांशी बोलत असताना बाई कधीही येऊन मिसळल्या नाहीत. दोघांनीही एकमेकाची स्पेस सांभाळली होती. पण एखाद्या कामासाठी सरांच्या बरोबर ठाण्याला आलेल्या असल्या तर आवर्जून आमच्या छोट्याशा घरी यायच्या. सरांच्या बरोबरच घरच्या होऊन जायच्या. प्रखर बुद्धिमत्ता, मराठी इतकंच इंग्रजीवरही प्रभुत्व, चौफेर वाचन. त्या रुईया कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. जे शिकवायचं आहे ते परीक्षेपुरतंच त्यांनी कधीच शिकवलं नाही. विषयाच्या मुळापर्यंत त्या जायच्या. विषयाच्या अनुषंगाने जेवढी माहिती देता येईल तेवढी त्या विद्यार्थ्यांना द्यायच्या. हातचं राखून त्यांनी कधीच ठेवलं नाही. त्यांचा तास म्हणजे एक मेजवानी होती. विपुल ज्ञान आणि शब्दभांडार त्यांच्याकडे होतं. बाणेदार, स्वच्छ धारदार वाणी, स्पष्ट शुद्ध उच्चार, विषयाकडे बघण्याचा एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन, माहितीची समृद्धी, असं खास प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं त्यांचं. बुद्धिप्रामाण्यवादी, कधीकधी खूप खडखडीत असतात. बाई दिसायला, वागायला कडक होत्याच. सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या असल्या तरी एक प्रकारचा अलिप्तपणा त्यांच्यात होता, दरारा होता. सरांबरोबर जे वडीलधाऱ्या दोस्ताचं नातं जुळलं तसं त्यांच्याशी नाही कधी जुळलं. कायम त्यांचा एक अनामिक धाक वाटायचा. तरी पण त्यांच्या अंतःकरणात मृदू, प्रेमळ जिव्हाळा होता. माणुसकीवर अपार विश्वास आणि अन्यायाची चीड होती. त्यातूनच त्या पुढे समाजकारणात व्यग्र झाल्या. आणीबाणीच्या काळात त्या ठामपणे उभ्या राहिल्या. कमालीचा संयम आणि सोशिकपणा त्यांच्यात होता. त्यांचा प्रत्येक शब्द, वाक्य, कृती, एवढंच काय, मौन पण विलक्षण अर्थपूर्ण आणि वजनदार असायचं. अध्यापनाखेरीज नाटक, सिनेमा, समीक्षा, राजकारण, समाजकारण या सगळ्यामध्ये त्या व्यग्र असायच्या. मला त्यांच्यात आणि दुर्गाबाई भागवतांमध्ये खूप साम्य वाटतं. तशीच निष्ठा, प्रामाणिक पुरोगामी विचार, धैर्य आणि निडरपणा. बाई जे हाती घेत त्यात सौंदर्य आणि अचूकपणा असे. माणूसमधून येणाऱ्या त्यांच्या नाट्य परीक्षणांनी लेखनाचा एक इतिहास घडवला. नाट्यपरीक्षण म्हणजे काय चीज असते हे सोदाहरण
त्यांनी सगळ्यांपुढे मांडलं. त्या कॉलेजात शिकत असताना कविताही करीत होत्या, पण नंतर मात्र त्यांनी कधी कविता केल्याचं माहिती तरी नाही. अनेक पारितोषिकं त्यांना मिळाली होती. त्यांचा व्यासंग प्रचंड होता. त्यांनी आपले विचार लिहावेत, पुस्तकं प्रकाशित करावीत म्हणून अनेक प्रकाशक त्यांना आग्रह करीत होते. बाईंनी कधीच ते मनावर घेतलं नाही. पण भाषणातून, विविध वैचारिक लिखाणातून मात्र कुणाचाही मुलाहिजा न ठेवता परखडपणे आपली मतं ठणकावून सांगितली. न्याय या बाजूला नेहमीच दिलदारपणे, प्रामाणिकपणे साथ दिली. 2015पासून तर त्यांचा बराचसा काळ आजारपणातच गेला. आजारपणातही त्यांची विचारांची दृढता आणि स्मरणशक्ती वाखाणण्यासारखी होती. अत्यंत समतोल राखून जे घडलं ते सांगितलं. ह्या निर्लेप वृत्तीने त्यांनी आपल्या आयुष्यातील बरेच महत्त्वपूर्ण प्रसंग तेव्हा संगतवार सांगितले. आज त्यांच्या लढे आणि तिढे ह्या सर्वांग सुंदर आत्मकथनामुळे आपल्याला पुष्पाबाई भावे किती मोठ्या होत्या आणि उगाचच प्रकाश झोतात न मिरवता किती अबदारपणे त्यांनी ते मोठेपण सांभाळलं, मिरवलं नाही हे कळतं. पुष्पाबाईंचा पूर्ण परिचय एका लेखात होणं शक्य नाही. त्यासाठी ग्रंथ लिहावा लागेल. यूट्यूबवर त्यांच्या खूप मुलाखती उपलब्ध आहेत. एक तरी मुलाखत नक्की ऐकावी. म्हणजे निग्रही दिसणारी, शांत स्वरात बोलणारी ही ज्वाला आतून कशी रसरसलेली, धगधगीत होती हे थोडं तरी कळेल. आज बाई आपल्यात नाही आहे. ही तेजाची शलाका 3 ऑक्टोबर 2020मध्ये कायमची शांत झाली. त्यांना ओळखणारे, त्यांच्या सहवासात आलेले सर्व त्यांच्या तेजस्वी आठवणी अचंबित होऊन काढतील, ऐकतील, वाचतील. त्यांचा सुवर्णासारखा झळाळणारा दृष्टिकोन, धारदार तळपणारे विचार, निडर तत्त्व, अनेक क्षेत्रातील लढ्यांना त्यांनी दिलेली भक्कम साथ, राजकीय सामर्थ्याशी लढताना दाखवलेली हिंमत अनेक पिढ्यांना समृद्ध करून गेली आणि जाईल. आणि सर, त्यांच्याकडे आठवणीचा देदीप्यमान मौल्यवान खजिना असूनसुद्धा सर मात्र पोरके झाले.